नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र सुमित्रा ही तेथे रूमवर आलेली असते आणि ऋषिकेशला मात्र जानकी समोर खूप बोलत असते. कारण ऋषिकेश, तुला अक्कल असायला हवी होती. या मुलीसाठी तू अगदी आगीत उडी मारली. अरे काय गरज होती? ही कोण लागते तुझी? म्हणून तू तिच्यासाठी धावून गेलास. सुमित्रा मात्र आता ही ह्या जानकीला वाटेल तसे आरोप तिच्यावर करत असते आणि तिला बोलत असते. जानकीला आता खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई, हे बघ, तू काही जानकीला बोलू नको. तिची त्यात काही चूक नाही. या सगळ्याचा दोष तू तिला देऊ नकोस आणि चल तू माझ्याबरोबर बाहेर ये बरं. म्हणून आता ऋषिकेश त्या सगळ्यांना बाहेर घेऊन जातो. आता बाहेर आल्यानंतर तो आईला म्हणतो की आई, तुला जे काही बोलायचं असेल तर ते मला बोल, परंतु जानकीला मात्र तू एकही शब्द बोलू नकोस. ती बिचारी मात्र सध्या कोणत्याही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आणि तिची खरंच यात काही चूक नाही. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अरे तू काय बोलतोस? ही मुलगी आगीत अडकली होती म्हणून तू वाचवायला तिला तिथे गेला होता आणि ही मुलगी जर तिकडे गेली नसती तर हा पुढचा जो काही सगळा प्रकार आहे तर तो झालाच नसता. आणि हे बघ ऋषिकेश, अरे तुला जर काही झाले असते तर आम्ही काय केलं असतं रे? म्हणून सुमित्रा आता रडत असते. तर आता सारंग सुद्धा म्हणतो की हो ना दादा. तेव्हा आता ऋषिकेश सारंगकडे पाहतो तर ऋषिकेश लगेच शांत होतो. आता मात्र तो आईला समजावतो की आई, हे बघ आई, एखादा माणूस जर संकटात अडकला असेल तर त्याला मदतीचा हात द्यायचा हे तूच मला शिकवलं होतं. तेव्हा तू सुद्धा अशी का वागते आता? मला तेच कळत नाही. तेव्हा सुमित्रा ऋषिकेशकडे पाहते तर जानकी आणि मकरंद हे सर्व ऐकत असतात. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अरे दुसऱ्याला वाचवताना मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा करायची नाही शिकवले होते का? आणि हे बघ, अरे तुला जर काही झाले तर माझ्या जीवाचे पाणी पाणी होते आणि तू मात्र मागचा पुढचा कोणताही विचार न करता सरळ आगीमध्ये उडी मारलीस. आणि ऋषिकेश, जर तुला काही झाले असते तर माझी काय अवस्था झाली असती याचा विचार कर जरा. म्हणून आता सुमित्रा खूप रडत असते आणि रागवत असते. तेव्हा आता लगेच ऋषिकेश तिला समजावतो की हे बघ आई, अगं तुझा राग आणि तुझी चिडचिड मला समजू शकते. अगं हे सगळं मला मान्य आहे, परंतु ते व्यक्त होण्यासाठी येथे जागा आणि वेळ सुद्धा नाही ग. आणि हे बघ आई, माझ्या प्रेमापोटी तू एकदा माझं ऐकून घे प्लीज. आई घरी जा बरं, ऐक ना माझं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे असं गोड बोलून मात्र आईला बरोबर अगदी गोड करणं हे तुला बरोबर जमतं. तेव्हा आता ऋषिकेश हसत म्हणतो की आई, अगं तसं काही नाही, कारण तू चिडल्यानंतर तुला त्रास होतो आणि तुला त्रास होऊ नये इतकंच मला वाटतं. आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो की तू आईला घरी घेऊन जा. तेव्हा आता सुमित्रा हे ऐकून म्हणते की नाही, मी कुठेही नाही जाणार, मी तुम्हाला सांगून ठेवते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई, एकदा माझं प्लीज ऐकून घे. मी घरी आल्यानंतर एकदा शांतपणे तुझ्याशी बोलेल, परंतु आता या क्षणाला तू माझं ऐक बरं. आणि हे बघ सौमित्र, तू तरी आईला घेऊन घरी जा बरं. जा म्हणतो ना. म्हणून ऋषिकेश आता त्या दोघांवर ओरडतो. तर सौमित्र आणि सारंग दोघे आता म्हणत असतात की हे बघा आता आई, तू घरी चल बरं, नाहीतर दादा आमच्यावर ओरडेल. चल बरं लवकर, नाहीतर आमच्यामध्ये भांडणं होतील. तू चल बरं लवकर. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हो, हे जे काही सुरू आहे ना ते मला कळत आहे की तुम्ही असं का करतात. आणि ठीक आहे, आता मी घरी जाते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या मुलीला मात्र मी नाही सोडणार. चला असे रागाने म्हणत आता सुमित्रा निघून जाते. तेव्हा मकरंद हे सर्व ऐकून जानकीला म्हणतो की जानकी, हा सगळा काय प्रकार आहे? ऋषिकेशची आई तुला इतकं सर्व काही बोलते आणि तू ऐकून घेऊन ऋषिकेश सोबतच का राहते? का तू हे सर्व सहन करते? आणि मला हे तुझं अजिबात पटलेलं नाही. या ऋषिकेश सोबत जर तू राहिली तर त्याची आई आहे तर ती तुला असंच त्रास देत राहणार. हे सर्व तू कसं सहन करत राहणार आहे? चल मग येथून बाहेर पड, चल लवकर. त्यावर तर ऋषिकेश या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तर आता आरोही म्हणते की हे बघ मकरंद, मी कुठेही जाणार नाही, माझं ऐकून घे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की जानकी, हे बघ प्लीज माझं ऐक तू. अगं चल इथून, का तू इथे सहन करत राहते? चल बरं. आता जानकी मकरंद समोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज मकरंद, मी तुला रिक्वेस्ट करते, तू माझी काळजी करू नको. आणि हे सगळं बोलण्यासाठी आता माझी मनस्थिती सुद्धा नाही आणि मी नाही येऊ शकत. त्यामुळे तू प्लीज जा बरं इथून, मी सांभाळेल स्वतःला, तू जा बरं. तेव्हा मकरंदला खूप राग येत असतो आणि तो जानकीला म्हणतो की काळजी घे. आणि रागानेच आता तो निघून जातो. आणि आता ऋषिकेश हे सर्व पाहत असतो. त्यानंतर ऋषिकेश आत येतो आणि ऋषिकेश आता जानकी समोर बसून जानकीला म्हणतो की हे बघ, तू आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण कसं आहे की ती आता काळजीपोटी बोलली, त्यात तुझी काही चूक नाही. प्लीज जानकी, तू वाईट वाटून घेऊ नको. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की अरे हे बघ ऋषिकेश, तुझी यात काही चूक नाही.
तूच मात्र माफी मागू नकोस. अरे यात तुझ्या आईचं सुद्धा काय चुकलं, ती तुझी आई आहे. अरे त्या जे काही बोलल्यात ना ते तर तुझ्या काळजीपोटी बोलल्यास. खरंच मला त्यांच्या बोलण्याचं खरंच वाईट नाही वाटलं. आणि ऋषिकेश मला एक गोष्ट खरं सांग की तुझी आई तुला जे काही बोलत होती ते खरं आहे का? तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करतास मला आगीतून वाचवलंस का? तेव्हा आता ऋषिकेश हो असं म्हणतो. तर जानकी विचारते की तू ठीक आहेस ना, तुला काही झाले तर नाही ना? तर ऋषिकेश म्हणतो की मला काही झालेलं नाही. तर जानकी म्हणते की थँक्यू सो मच. आता ऋषिकेश म्हणतो की इतकंही काही नाही. अगं यात असं थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे? अगं तू आगीत असे अडकली असताना मी फक्त बघत बसायचं होतं का? जानकी मला एक गोष्ट सांग बरं, तुझ्या जागी जर मीच आता आगीमध्ये अडकलो असतो तर मात्र तू त्यावेळेस काय केलं असतं बरं? तू मला वाचवलंच असतं ना? तेव्हा आता रडतच जानकी म्हणते की हो. त्यावर तर लगेच ऋषिकेश म्हणतो की हो ना, अगं मग आपण दोघं एकमेकांनी मैत्रीचा हात असा घट्ट धरलेला आहे, मग अशा संकटाच्या वेळेस तो हात असा सोडून कसं चालेल बरं? तेव्हा आता जानकी लगेच त्याच्या हातावर हात देते आणि थँक्यू सो मच ऋषिकेश, कारण जोपर्यंत तुझ्यासारखा मित्र आहे, मैत्रीचा हात माझ्यासोबत आहे, तोपर्यंत खरंच मैत्रीवरचा विश्वास कायम आहे. तेव्हा आता ऋषिकेशने सुद्धा तिच्या हातावर हात ठेवलेला असतो आणि दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात. आता मात्र ऋषिकेश जानकीचा हात हातामध्ये धरतो आणि आता त्या दोघांमध्ये घट्ट अशी मैत्री होते. परंतु मकरंद हे खिडकीतून पाहतो, त्याला काही हे सर्व सहन होत नाही. अगदी रागाने मात्र तो तेथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र आता ह्या मॅपची वाट पाहत असते की कुठे राहिला असेल हा, आणि त्या मुलीला शोधायला गेला होता. अजूनपर्यंत याचाच पत्ता नाही. कुठे असेल हा? निदान त्याने मला मेसेज तरी करायचा होता. आणि तेवढ्यात साईजी तेथे येतो. साईजी म्हणतो की काय ग एकटीच, आज तुझा मित्र कुठे गेला? त्यावर तर ऐश्वर्या रागाने म्हणते की कसला मित्र? आणि हे बघा डॅडा, मला कधी कधी असं वाटतं की काही जण फक्त म्हणजे आपल्याशी फक्त अगदी गरजेपुरतंच नातं जोडत असतात. त्यावर तर साईजी म्हणतो की अगं पोरी, तू असं कसं म्हणतेस? कालपर्यंत तर तुम्ही दोघं ही दोस्ती तुटायची नाही असे गप्पा करत होते, आणि तू तर काय त्याच्याकरता मुलगी सुद्धा बघत होती ना? आज मात्र आता तुमचं घोडं कुठे अडलं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते काही नाही डॅडा, अहो त्याचं डोकं फिरलेलं आहे. त्यावर तर सयाजी विचारतो की अगं तू असं कसं म्हणू शकतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो काय झालं तुम्हाला माहिती आहे का? कारण त्या ऋषिकेशला आयुष्यातून काढण्यासाठी मात्र आता ऐश्वर्याने त्याला एक प्लॅन सांगितला असतो, आणि त्या प्लॅन बद्दल आता ती सगळं काही सयाजीला सांगते, आणि त्या ऋषिकेशला त्या मुलीच्या आयुष्यातून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्लॅन बद्दल सगळं काही सांगते. त्या गोडाऊनला कशी आग लावली आणि त्यात म्हणजे त्याचीच मैत्रीण कशी सापडली होती, आणि आता मात्र जी आग मकरंदने लावली त्यात ती मुलगी सापडली म्हणून मकरंद माझ्यावर चिडला, आणि त्या मुलीला जर काही झाले तर तो अगदी स्वतःला सुद्धा माफ करू शकणार नव्हता आणि मला सुद्धा सोडणार नव्हता, असे धमकावून तो मला गेलेला आहे. आता हे सर्व ऐकून साईजी जोरजोराने हसतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा काय, अहो येथे माझी वाट लागली आणि तरी सुद्धा तुम्ही वा असं म्हणतात, आणि तुम्ही काय इतके हसतात? त्या मुलीला जर काही झाले तर मॅप मात्र माझ्याबरोबर बिझनेस नाही करणार. तेव्हा आता साईजी म्हणतो की अगं त्यापासून आपलं कुठे काय अडलं आहे? त्याला नाही न करायचं, नको करून दे, आपण आपला नवीन बिझनेस करूयात. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो तुम्ही हे सर्व काय करतात? येथे आल्यापासून मी फक्त आणि फक्त मॅप बरोबर बिझनेस करण्याचा विचार करते, आणि तुम्ही नक्की मला हे सर्व काय सांगतात? आणि हे बघा अहो, मला काहीच माहिती नाही, परंतु मॅपचे अगदी खूप असे कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे मात्र आता यात मॅपला सगळं काही माहिती आहे आणि तो आता माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. परंतु आता हा मकरंद आहे ना, त्या मुलीच्या प्रेमात अगदी वेडा झालेला आहे. इतका वेडा झालेला आहे की तू त्याला हेच कळत नाही की तो कसा वागतो, काय करतो आणि काय बोलतो. त्याला स्वतःच सुद्धा काही भान राहिलेले नाही. तेव्हा आता सयाजी जोरजोराने हसत असतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूप टेन्शन मध्ये येते आणि सयाजी हसत असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा मात्र आजी सारंग यांना म्हणत असते की त्या मुलीने माझ्या ऋषिकेशवर काय जादू केली तेच माहिती नाही, तो त्या मुलीला सोडायला तयारच नाही. आता मात्र तो माझ्याशी सुद्धा अगदी असं काही बोलला की त्याला माझी सुद्धा गरज नाही. त्यानंतर मात्र आता सारंग म्हणतो की आई तू कसला विचार करतेस ग असा? अगं हे बघ उगाच पराचा कावळा करू नकोस. बघ आई, अगं आपल्या ऋषिकेश दादाचा स्वभाव खूप चांगला आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या दादा तिला मदत करतो, बाकी काही नाही. त्यावर तर सौमित्र म्हणतो की हो आई, सारंग एकदम बरोबर बोलतोय. आई तू अति विचार करतेस म्हणून तुला असा त्रास होतो. सुमित्रा म्हणते की अरे तसं नाही, मी त्याची आई आहे, आणि आईला जर आपलं मूल रांगायला लागले तर आईला लगेच कळतं की ते कधी उभं राहणार आहे, कधी चालायला लागणार आहे, कधी झेप घेणार आहे. तर त्यामुळे ऋषिकेशच्या बाबतीत सुद्धा मला तसेच अंदाज यायला लागलेत.
काळजी फक्त मला या गोष्टीची वाटते की जे माझ्या मनात चालू आहे तर ते त्याच्याच मनात जर चालू असेल तर त्याला मात्र वेळीच थांबावं लागणार आहे. आणि तेवढे तिथे नाना येतात. नाना आता सुमित्राचं हे सर्व बोलणं ऐकून सुमित्रावरच रागवतात. म्हणतात की सुमित्रा, अगं बस कर हा वेडेपणा, बास. जे काही तुझ्या मनाचे खेळ सुरू आहेत ना ते अगोदर थांबव, नाहीतर तुझाच तुला खूप त्रास होईल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो, मला माझ्या मुलाची अवस्था बघून त्रास होतोय. मग तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही? मुलाबद्दल काही कसं वाटत नाही हो तुम्हाला? अहो, तुम्ही तर त्याचे वडील आहात, तरी सुद्धा तुम्ही मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ना. जर त्याला काही भाजले असते तर तुम्ही त्याच्यावरच ओरडले असते की त्याचीच चूक आहे आणि मुद्दामून त्याला दोषी ठरवलं असतं आणि त्याला नंतर शिवाशाप तुम्हीच दिले असते. हे बरोबर आहे ना. तेव्हा आता नाना चिडतात. नाना म्हणतात की सुमित्रा, बास कर, खूप काही बोलतेस. कारण आता मी तुझं ऐकून घेतो म्हणून तू काही वाटेल तसे बोलू नकोस. तुला असं वाटतं की ऋषिकेश तुझ्या काळजाचा तुकडा आहे, मग माझ्या काळजाचा तुकडा नाही का तो? अगं, एक गोष्ट लक्षात ठेव की तो माझा काळीज आहे, काळीज. आणि माझ्या काळजाला जर त्रास झाला तर मला त्रास होणार नाही असे तुला वाटते का? तेव्हा आता सुमित्रा काही घाबरायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की तुम्हाला ऋषिकेश बद्दल जे काही वाटत आहे ते जर तुम्ही तुमच्यावर त्याच्यासोबत केलं नसतं तर आज मात्र तो घराच्या बाहेर कुठेही गेला नसता. हे जे काही झालेलं आहे ते केवळ तुमच्यामुळे झालेले आहे. तर तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढलं म्हणून ऋषिकेश घराच्या बाहेर राहायला गेला आणि त्या मुलीसोबत राहतोय. आणि आज मात्र त्या मुलीसाठी त्याने आगीत उडी सुद्धा घेतली. बघा, तुम्ही जर त्याला घराच्या बाहेर काढलं नसतं तर इतके सगळे त्रास त्याच्या मागे लागलेच नसते. ती मुलगी मात्र वाटेतील काटा बनून त्याला जखमा देत राहिली नसती. त्यावर हे ऐकून नाना म्हणतात की बरं, म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत जे काही केलेलं आहे तर ते मीच केलं. त्याला आगीत उडी मारायला लावली तर मीच केलं. मीच त्याच्या आयुष्याची माती केलेली आहे असं तुझं म्हणणं आहे, बरोबर ना हे सर्व? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो. तर नाना म्हणतात की बरं, ठीक आहे. त्यांच्या चुकीची जाणीव करून देणे आणि तो गुन्हा आहे हे तू मला दाखवून दिलंस. त्यामुळे आता यापुढे मात्र मी तुझ्या कोणत्याही मुलाला काहीही शिकवायला जाणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि लक्षात ठेव, मी उद्याच जातो ऋषिकेशकडे आणि ऋषिकेशच्या पायावर अगदी डोकं ठेवून अगदी त्याच्या समोर हात जोडतो. मग त्याला परत घरात घेऊन येतो. मग तर झाले ना. तेव्हा आता तरी सुद्धा सुमित्रा रडतच असते. तर लक्षात ठेव, माझ्या पोरांचं वाटोळं करणारा बाप मला कधी व्हायचंच नव्हतं आणि होणार सुद्धा नाही. त्यामुळे आज मी तुझ्यासमोर हात जोडतो की माझी जी चूक झालेली आहे तर ती मी सुधारतो आणि खरं सुधारेल. म्हणून आता नाना सुद्धा रडत असतात आणि नानांची अवस्था बघून सारंग, सुमित्रा यांना सुद्धा खूप वाईट वाटतं. सुमित्रा सुद्धा आता रडत असते तर आजी ठोम्यासारखं पाहत असते. त्यानंतर आता इकडे जानकी ही गोळ्या औषध घेत असते आणि ऋषिकेश तिच्यासाठी सूप घेऊन येतो आणि चला तर आता मस्त सूप खाऊन घ्या, पिऊन घ्या. तेव्हा आता लगेच जानकी सूप वगैरे घेते आणि आता ऋषिकेशला थँक्यू असं म्हणते आणि परत सॉरी सुद्धा म्हणते की कारण या घरचे नियम आहे तर ते मीच बनवले आणि शेवटी मीच मोडले. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की तुला असं का वाटतं? त्यावर आता जानकी म्हणते की अरे, पहिल्या दिवशी मीच ठरवलं होतं की आपण सगळी कामे ही अर्धी अर्धी वाटून घ्यायची, पण आता बघ ना, अरे घरातील सगळं काही कामाचा भार तुझ्यावरच येतो. सगळी काम तुला घरातील तुलाच करावी लागतात आणि उलट तुला माझी सेवा सुद्धा करावी लागते. त्यावर आता ऋषिकेश हे सर्व ऐकून म्हणतो की काही कसं बोलतेस जानकी? सगळ्यात अगोदर कौतुक सोहळा आहे ना तो करण्याचा बंद कर आणि हे जे काही गरम गरम सूप आहे ना ते पिऊन घे, नाहीतर ते गार होईल. तेव्हा आता लगेच ऋषिकेश बाजूला जायला निघतो, परंतु जानकी लगेच म्हणते की तुझी आई तुला जे काही म्हणत होती ते एकदम बरोबर होतं. तू तुझा जीव धोक्यात घालायला नको होता. तेव्हा ते ऐकून ऋषिकेश थांबतो. अरे ऋषिकेश, तुझ्या मागे तुझं अख्खं कुटुंब आहे, तुझे आई बाबा आहेत, तुझी भावंड आहेत, भरपूर नातेवाईक आहे, परंतु माझ्या मागे मात्र कोणीच नाही. आणि हे बघ, मला जर काही झालं असतं तर कुणाला काहीच फरक पडला नसता आणि जर तुला काही झालं असतं तर मात्र. तेव्हा लगेच आता ऋषिकेश हे सर्व ऐकून म्हणतो की तर मला काही झाले तर नाही ना. आणि हे बघ जानकी, मी तुझ्या समोर मात्र अगदी ठणठणीत उभा आहे, परंतु यात मात्र सगळ्यात एक वाईट गोष्ट अशी ठरलेली आहे. तर जानकी विचारते की काय रे ऋषिकेश? आता ऋषिकेश म्हणतो की आता सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माझी नोकरी गेली. तेव्हा हे ऐकून जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की काय ऋषिकेश, तुझी नोकरी गेली? आणि काल मात्र मला त्या मालकांचा फोन आला होता आणि ह्या सगळ्याला मात्र मीच जबाबदार आहे असे ते मला म्हटले आणि त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकले. तेव्हा आता जानकीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा जानकी म्हणते की बघितलंस का, हेच मला नको आहे आणि माझ्यामुळे आता हे सुद्धा नुकसानच झालेलं आहे. दरवेळेस मात्र तू मला मदत करायला जातो आणि काही ना काही त्रास तुला होतच असतो. तेव्हा आता जानकी आता ओरडत असताना ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू असं का करतेस ग? स्वतःच्या मनाला इतकं वाईट वाटून का घेतेस आणि स्वतःला दोष का देते? मी तुला सगळं काही खरं सांगायला नकोच होतं.
आणि हे सर्व काय चाललं तुझं जानकी, प्रत्येक गोष्ट ही तुझ्यामुळेच घडलेली आहे असं तू स्वतःला ब्लेम करणं अगदी बंद कर. अगं प्लीज थोडंसं पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह बोल. त्यावर त्या जानकी म्हणते की अरे पण. तेव्हा त्या ऋषिकेश तिला म्हणतो की पण किंतु वगैरे सुद्धा काही नाही, फक्त पॉझिटिव्ह बोलायचं, आपली वास्तू कधीही तथास्तुच राहील. त्यावर त्या लगेच जानकी म्हणते की यू आर राईट, आपण पॉझिटिव्ह राहिलं सुद्धा पाहिजे आणि पॉझिटिव्ह बोललं सुद्धा पाहिजे. आणि हे बघ ऋषिकेश, तुला आत्ताच्या नोकरीपेक्षा अगदी चांगली नोकरी मिळेल आणि तुला नवीन नोकरी शोधण्यासाठी मी तुला मदत करेल. आता हे ऐकून ऋषिकेश खुश होतो आणि जानकी सुद्धा. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की बघ, मी तुला म्हटलं होतं की पॉझिटिव्ह बोल आणि तू सुद्धा आता मला मदत करते, सगळं काही पॉझिटिव्हच होईल. आणि हे बघ चल आता झोप. आणि मला सुद्धा झोप आलेली आहे, मी सुद्धा आता बाहेर जायला निघतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आपले कपडे वगैरे आहे तर ते घेतो आणि मी झोपायला जातो असं जानकीला म्हणतो. तेव्हा आता तो जातच असताना जानकी म्हणते की थांब ऋषिकेश, बाहेर जाऊ नकोस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं मला इतकी झोप आलेली आहे, प्लीज आता जाऊन दे, जातो मी, बाय. आता तेव्हा आता जानकी पुन्हा ऋषिकेशला थांबवते. ऋषिकेश थांब. आता ऋषिकेश वैतागून विचारतो की काय आहे, आता काय राहिलं बरं. तेव्हा आता जानकीला खूप त्रास होत असतो. जानकी तरी सुद्धा आता उठून उभी राहते. तर ऋषिकेश तिला हळूच म्हणतो. तर आता जानकी उठून त्याच्याजवळ येते आणि ऋषिकेशला म्हणते की तू येथे झोप आतमध्ये. आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस, आणि 1 मिनिट तू ठीक आहेस ना, म्हणून तो तिचा ताप वगैरे चेक करतो आणि विचारतो की औषध वगैरे घेतले ना, आणि त्या औषधांचा उलट परिणाम तुझ्यावर झाला तर नाही ना. आणि हे बघ, मी तुला काय म्हटलं होतं की जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तू आतमध्ये झोपायचं आणि मी बाहेर झोपेल. मी तुला म्हटलं होतं की नाही, आणि तेव्हा आपलं ठरलं होतं की नाही. आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की हो म्हटला होता. त्या अटीबरोबर तुझ्याबरोबर राहायला तयार झाले आणि तेव्हा मी कम्फर्टेबल नव्हते, मी तुला खरंच ओळखत नव्हते. परंतु ऋषिकेश आता मात्र मला कळालेले आहे की तू एक माणूस म्हणून किती चांगला आहे ते. आणि हे बघ, तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की आणखीन काय. तर आता जानकी म्हणते की अरे हिवाळा सुरू आहे, बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे तू या थंडीमध्ये झोपू नकोस, तू आतमध्ये झोप. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की कसं आहे हे बघ, एक वेळेस मात्र मी थंडी सहन करेल, परंतु आतमध्ये झोपल्याने मात्र उगाच चर्चेला उधाण येईल आणि विनाकारण लोक हे तुला बोल लावतील, ते मला नाही सहन होणार. तेव्हा आता जानकी म्हणते की लोकांना जे बोलायचं आहे ते तर बोलणारच. अरे आपण लोकांचं तोंड नाही धरू शकत, तुझ्या आणि माझ्या नात्यात विश्वास तर आहे ना, आपल्या दोघांमध्ये विश्वास आहे तर मग झाले. आणि हे बघ, ज्या मुलाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातला, आज जर मी त्या मुलावर विश्वास नाही ठेवला तर मात्र मी कुणावर विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही राहणार. त्यामुळे प्लीज ऋषिकेश, माझ्या नजरेमध्ये मात्र प्लीज मला विश्वास ठेवण्याच्या लायकीची राहून दे. प्लीज ऋषिकेश, प्लीज आज तू आतच झोपायचं. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी आज झोपेल पण एका अटीवर. तेव्हा आता लगेच जानकी विचारते की कोणती अट. मी येथे बेडवर झोपेल आणि तू खाली झोपायचं. आता मात्र लगेच जानकी पाहत असते, जानकीचा चेहरा लगेच पडतो. तर ऋषिकेश अगदी जोरजोराने हसायला सुरुवात करतो आणि जानकीला म्हणतो की बघ तुझं तोंड कसं झालेलं आहे, अगं मी तुझी गंमत करत होतो. तेव्हा आता ऋषिकेश खाली झोपतो आणि जानकी पलंगावर झोपलेली असते. त्यानंतर मात्र आता इकडे मकरंदची अवस्था तर खूपच आता अगदी रागावलेली झालेली असते. म्हणजे तो इतका पेटून उठलेला असतो आणि दारू पित असतो. सारखे आता ते सगळे काही भिंतीला लावलेले जानकीचे फोटो आहेत, तर त्या फोटोकडे पाहतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो की जानकी, जानकी तुला काय सांगू की मला किती त्रास झाला तुला त्या अवस्थेमध्ये बघून, आणि मला इतका त्रास झाला. आणि हे बघ जानकी, तू माझी आहेस माझी, मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागलो, ती माझी चूक आहे, चूक ती काही पण माझ्या डोक्यात भरवत असते आणि मी सगळं काही करायला तयार असतो. माझी चूक झाली म्हणून आता खूप रडत असतो आणि स्वतःलाच आय एम सॉरी असे म्हणत असतो. जानकीच्या फोटोसमोर हात जोडतो आणि जानकीला सॉरी म्हणून पुन्हा असं नाही होणार असे म्हणत असतो. प्लीज जानकी तू मला माफ कर. आणि तो ऋषिकेश, आणि आज मात्र तो तुझ्या बाजूला झोपतो आणि तुझ्या बरोबर राहतो, तुझ्या हातामध्ये हात देतो. काही झाले तरी मी कधीही तुला त्याची नाही होऊन देणार, तू फक्त आणि फक्त माझीच आहे. म्हणून मात्र आता जोरात जो काचेचा ग्लास आहे तर तो दाबतो आणि आता त्याच्या हातामधून रक्त येत असते. सगळ्या काचा हातामध्ये घुसलेल्या असतात आणि रक्त वाहत असते. तेव्हा आता मकरंद लगेच बेडवर पडतो आणि नशेमध्ये तेथे झोपून जातो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी तयार वगैरे होते आणि ऑफिसला येते. आता ऑफिसला आल्यानंतर जानकी रश्मी जवळ येते आणि रश्मीला विचारते की रश्मी, मला येण्यासाठी उशीर नाही ना झाला. तेव्हा आता रश्मी नाही म्हणते. तर जानकी विचारते की मकरंद सर आले का. तर आता रश्मी म्हणते की नाही, अगं मी त्यांना खूप कॉल केले परंतु एकही कॉल त्यांनी रिसीव्ह नाही केलेला. जानकी, अगं मला एक गोष्ट सांग, तू ठीक तर आहे ना.
तेव्हा आता जानकी हसून म्हणते की हो ठीक आहे. तेव्हा आता रश्मी म्हणते की अगं काल मला मकरंद सरांकडून कळलंय कालच्या आगीबद्दल. आता जानकीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो, कारण मकरंद तिच्याशी खोटं बोललेला असतो, कारण त्याला रश्मीकडून हे सर्व कळाले असे तो जानकीला म्हणलेला असतो. रश्मी म्हणते की अगं म्हणून तुला विचारलं की तुला काही झाले नाही ना. तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की मकरंद सरांकडून कळले म्हणजे काय. अगं एक मिनिट रश्मी, कारण काही घोळ होत नाही ना, कारण आता मला मकरंद सर असे म्हणाले की तू त्यांना सांगितलं की मी गोडाऊन मध्ये गेले होते. और तर रश्मी म्हणते की अगं नाही, कारण आम्हालाच हे सगळं काही नंतर कळलेलं आहे. तेव्हा आता जानकी लगेच विचारत पडते. जानकी म्हणते की काही नंतर म्हणजे याचा अर्थ मकरंद माझ्याशी खोटं बोलला तर, आणि मकरंद तिच्याशी जे काही खोटं बोललेलं आहे तर त्याची आठवण होते की मला हे सर्व रश्मीने सांगितले म्हणून. आता जानकी विचार करते की तो खोटं का बोलेल, आणि मी आगीत अडकले हे त्याला रश्मीकडून नाही कळाले, मग कुठून कळाले याचा आता जानकी बारीक विचार करत असते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तर जेथे ऋषिकेश काम करत असतो तर त्या गोडाऊनचा मालक मात्र आता घरी येतो आणि नानासाहेबांना सांगतो, अहो जेथे ऋषिकेश काम करत होता त्या गोडाऊनला आग लागली आणि माझं सगळं काही नुकसान होऊन जळून सगळं काही खाक झाले, आणि आता मात्र नुकसान भरपाई म्हणून आता त्या गोडाऊनचा मालक आहे तर माझ्याकडून 25 लाख रुपये मागतो, आणि ह्या सगळ्याला मात्र तुमचा मुलगा ऋषिकेश जबाबदार आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. त्यावर त्या लगेच ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आता हे सगळं घडलेलं आहे तर त्याला शेवटी मलाच जबाबदार धरलं जातं. मग पाटील साहेब हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमचे पैसे नक्की परत करेल. तेव्हा आता नाना सुद्धा तिथे समोरच असतात, कारण नाना आणि पाटील साहेब ऋषिकेशकडे आलेले असतात. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र मकरंदच्या कॅबिन मध्ये येते आणि तेथील एक फाईल उचकते, आणि त्या फाईल मधून आता एक फोटो खाली पडतो. तो जानकीचा फोटो असतो. जानकीचं लक्ष मात्र त्या फोटोकडे जाते. जानकी म्हणते की माझा फोटो, आणि ते पण आता मकरंदच्या कॅबिन मध्ये, आणि आता जानकी तो फोटो उचलून पाहते तर त्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.